नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली फलटण येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक संपन्न झालेली आहे आणि बैठकीनंतर आपल्या बरोबर बोलण्यासाठी उपलब्ध आहेत बापू उपलब्ध आहेत. बापू, या ठिकाणी बैठक संपन्न झालेली आहे. काय नेमका विषय होता बैठकीचा? बैठकीचा विषय होता की उद्याच्या येणार होऊ घातलेल्या निवडणुका आज त्या मला वाटतं बऱ्या दीर्घ काळानंतर त्या निवडणुका सरकारनं घोषित केलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत पासून ते नगरपालिकेपर्यंत आणि जिल्हा परिषदेमध्ये ह्या निवडणुका होणार आहेत. या महाराष्ट्रामध्ये फडणवीसांचं सरकार आणण्यासाठी रामदास आठवले आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलेलं आहे आणि आम्ही केलेल्या कष्टावरच फडणवीस साहेबांचं सरकार आलेलं आहे. आणि फडणवीस साहेबांनी त्याही वेळेला शब्द दिला होता की मी मुख्यमंत्री झालो तर मी तुम्हाला न्याय देणार आणि सत्तेमध्ये सहभाग करणार. पण आता आपल्याला न्यायच आहे की आता दीड वर्ष होऊन गेलं, पण 1.5 वर्षामध्ये आम्हाला कुठेही सत्तेमध्ये सहभाग दिलेला नाही. इव्हन आम्हाला ठरल्याप्रमाणे एक MLC द्यायची होती, तीही दिलेली नाही. कुठे आम्हाला काही महामंडळ हवी होती, तीही दिलेली नाहीत. आणि त्यावर आमचे नेते चर्चा करतायत, पत्र देत आहेत, पण अजूनही त्यांच्यामध्ये उदासीनता दिसते. माझं फडणवीस साहेबांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी दूर करून त्यांना योग्य तो न्याय द्यावा. आणि याचबरोबर होऊ घातलेल्या उद्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही काय आमदारकीला तुम्हाला काय मागितलं नाही, खासदारकीला तुम्हाला आम्ही काय मागितलं नाही, पण जिल्हा परिषद तरी आम्हाला द्या. जर जिल्हा परिषदला आम्हाला दिलं तर आम्हाला कदाचित हे वाटेल की आम्ही तुमच्यावर मैत्री करून खऱ्या अर्थानं चांगलं केलेलं आहे. आणि जर ते तुम्ही केलं नाही तर मग आम्हाला असं वाटेल की आम्हाला फसवलेलं आहे. आणि आज समाजामध्ये वादळ इतकं वाईट चालू आहे की आपल्याला फसवतायत तरी आपण जातोय. आणि त्यामुळे रामदासजी आठवले साहेबांचे कार्यकर्ते फार नाराज आहेत. आमची इच्छा आहे की जिल्हा परिषदच्या ज्या SCच्या आरक्षित जागा आहेत जिल्ह्यातल्या, त्या आरक्षित जागा आम्हाला द्या. बाकी काय नाही दिलं तरी चालेल. पंचायत समितीला जिथे जिथे आरक्षण पडलेलं आहे तिथे तिथं तुम्ही तुमच्या सोबत आम्हाला घ्यावं महायुतीमध्ये आणि आमचे उमेदवार द्यावेत, जेणेकरून आम्हालाही सत्ता भोगल्यागत वाटेल. त्याचबरोबर पंचायत समितीला जिथं आरक्षण असेल तिथली जागा आम्हाला मिळावी, नगरपालिकेला जिथं आरक्षण असेल त्या जागा आम्ही वेगळ्या काय मागणार नाही, कारण आम्हाला वेगळ्या मागून आमच्या जो कुठे एवढं लढवण्यासाठी ताकद आहे. पण ज्या आहेत आरक्षणासाठी त्या आम्हाला तुम्ही द्याव्या. जसं तुम्हाला सत्तेत गेला तसं आम्हालाही सत्तेत तुमच्या सोबत घ्या. आपण बरोबरीने हातात हात घालून काम करूया. आपल्याला हा महाराष्ट्र सुलभ करायचा आहे आणि रामदासजी आठवले यांच्या नावाला आगळेवेगळे हित वलय मिळवून द्यायचं आहे. आपल्या सगळ्यांना ज्ञात असेल की ज्यांच्या सोबत आठवले साहेब गेले त्यांची या देशात आणि महाराष्ट्रात सत्ता आलेली आहे. आठवले साहेब काँग्रेस सोबत होते तर काँग्रेसची सत्ता आली. आठवले साहेब राष्ट्रवादी सोबत आले तर राष्ट्रवादीची सत्ता आली. आणि आठवले साहेब BJP महायुती सोबत आले तर महायुतीची सत्ता आलेली आहे. त्यामुळे आठवले साहेब एक मिरेकल आहे. म्हणजे आपण म्हणतो ना शुभ एखादी गोष्ट असती तशी सरकारला निर्मितीमध्ये आठवले साहेब सुद्धा एक शुभ संकेत असलेला, शुभ विचाराचा आणि प्रामाणिक कार्य असलेला नेता आहे. आणि त्या नेत्याला सन्मान मिळावा आणि त्या नेत्याने जर तुम्हाला सत्तेत आणण्यासाठी जर पाठिंबा दिलाय तर त्या नेत्याच्या कार्यकर्त्यांनी सत्तेत आणावं. आणि यासाठी ते खऱ्या अर्थाने आपली मागणी आहे आणि ती मागणी कदाचित मान्य होईल असा आम्ही विश्वास बाळगतो. आणि नाही मागणी झाली तर आपल्याला माहिती आहे उगाच कोणाची ते वावरात खुरपं घेऊन आम्ही काय हलवत असणारे कार्यकर्ते नाही आहोत. आता अंत नका पाहू आम्हा कार्यकर्त्यांच्या सहनशीलतेचा, असं म्हणायची आता वेळ आलेली आहे. त्यामुळं इथल्या सरकारनं म्हणजे ज्यांच्या सोबत आम्ही गेलेलो आहोत त्या फडणवीस सरकारनं लवकरात लवकर चांगला निर्णय घ्यावा आणि कार्यकर्त्यांना सत्तेत आणावं ही माझी खऱ्या अर्थानं प्रमुख मागणी आहे. तर राहिला प्रश्न दुसऱ्या स्तरावर, तर आमचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्याच्यावर आम्ही आंदोलन मोर्चे करतो आणि आंदोलन मोर्चे केल्याशिवाय ते सुटत नाहीत असं ज्यावेळेला आम्हाला कळतं त्यावेळेला मग आम्ही आंदोलनाची दिशा बदलतो. आम्हाला आंदोलनाची दिशा बदलण्याची गरज नाही. मध्यंतरी 6 मार्चला आम्ही भूमी ते चैत्यभूमी एक लॉंग मार्च काढला होता, पण जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला विनंती केली SP साहेबांच्या विनंतीचा मान राखून आम्ही तो मोर्चा थांबवला. ते म्हणले लवकर तुमचा प्रश्न सोडवतो.
पण आता महिना झाला तरी आमचा काय प्रश्न सुटत नाही. त्यामुळे आम्ही परत उदासीन झालेलो आहोत. बघूया आता काय त्याचा निर्णय होतोय. आता आम्ही लवकरच बैठक घेणार आहोत आणि असा आगळेवेगळं आंदोलन करू की जे आंदोलन भूतोना भविष्यात असेल. आम्हाला कमजोर समजू नका हे आम्हाला सांगायचं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, कशा प्रकारे आपली मोर्ची बांधणी सुरू आहे? नाही, आमच्याकडे तर काय आम्ही 12 महिने 18 काळ काम करणारे कार्यकर्ते आहोत. आमचा कार्यकर्ता तुम्हाला दिसला नाही तरी, रस्त्यावर नाही दिसला तरी मात्र मतानं आमच्या सोबत आहे. आणि म्हणून तर मला खासदारकीला 2014 साली 83,000 मतं पडली होती. माझ्या खिशात रुपया बी नव्हता. म्हणजे फाटका कार्यकर्ता ज्याला बूथवर जायला 1 रुपया नाही, अशा परिस्थितीत तर 83 पडतात. तर ही बारके बारके इलेक्शन्स आहेत, त्यासाठी आम्ही सुसज्ज आहोत. त्यामुळे आमच्याकडे असलेल्या मताचा तरी विचार करून आम्हाला सरकारनं सत्तेमध्ये घ्यावं. भाजपकडे तुमची जागांची मागणी आहे जिल्हा परिषदसाठी. जर जागा नाही दिल्या तर तुमच्या पक्षाची तुमची भूमिका काय राहणार? तेच सांगितलं की तुम्हाला, आमच्या पक्षाची भूमिका मागून मिळाली नाही तर मग तेच काऊन घ्यायचं. हम तो डुबेगे सनम तुम्ही साथ लेके डुबेगे. तर हे होते अशोक बाप्पू गायकवाड, जिल्हाध्यक्ष आरपीआय आठवले गटाचे गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय सक्रियरित्या कार्यरत असलेले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक संपन्न झालेली आहे आणि त्यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटणसाठी फलटण.